Hello dear students, welcome to all of you. You are learning lesson number 1 basic concept in geometry. Yesterday we had completed practice set 1.2 and also now today we start new point, and this point is important for remaining lesson and also remaining lessons. Okay, let's start conditional statements. First we see definition. The statement which can be written in the if then form are called कंडिशनल स्टेटमेंट. आता स्टेटमेंट्स ज्यावेळी आपण एखादं स्टेटमेंट हे इफ अँड देन फॉर्म मध्ये लिहितो, ओके, त्याला आपण मॅथ्सच्या लँग्वेज मध्ये काय म्हणणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे थोडक्यात आपण एखादं वाक्य जर आणि तर यामध्ये लिहितो, या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी लिहितो त्याला आपण मॅथ्सच्या लँग्वेज मध्ये काय म्हणणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके, पुढे बघू. The part of the statement following if is called antecedent. म्हणजे थोडक्यात if नंतरचा जो आपण पार्ट लिहिणार किंवा एखादं जे सेंटेन्स लिहिणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, antecedent. and the following part then is called conjugate. म्हणजे then नंतरचा जो पार्ट आपण लिहिणार आहे ते आपण काय बोलणार आहे, कॉन्जुगेट. एकदम सिंपल आहे. if नंतरचा जो पार्ट येईल तो antecedent आणि then नंतरचा जो पार्ट येईल तो कॉन्जुगेट. ओके, फॉर एक्झाम्पल बघू. आता एक एक्झाम्पल मध्ये आपण एक स्टेटमेंट घ्यायचं आहे. द डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता कंडिशनल स्टेटमेंट लिहिण्यापूर्वी पहिला याचा पूर्णपणे तुम्हाला मीनिंग स्वतःला समजला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट लिहू शकत नाही. लिहिणं एकदम सिंपल आहे, फक्त मीनिंग समजला पाहिजे. द डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे काय, जर रोम्बसचे डायगोनल्स काय असतात, एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. ओके, आता याचा आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट घ्यायचं, पण थोडंसं पहिला इंग्लिशमध्ये लिहिण्याऐवजी पहिला तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करा. ओके, म्हणजेच काय, जर एका क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स असणार आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, म्हणजे एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. ओके, आता याचंच आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू. द स्टेटमेंट कॅन बी रिटन इन द कंडिशनल फॉर्म ॲज इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. म्हणजे मगाशी मराठीमध्ये मी काय म्हणलेलो, जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल, म्हणजे तेच आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजेच त्याचे डायगोनल्स एकमेकांना काय असणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. एकदम सिंपल मध्ये आपण पहिला मराठीमध्ये मनातल्या मनात करून घेतलं तरी चालतं, आणि त्याचंच कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, इंग्लिशमध्ये. दॅट इज इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस then its diagonals are perpendicular bisector of each other. आता यामध्ये antecedent पार्ट कोणता येणार, द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, हा तुमचा काय येणार आहे, antecedent. आणि कॉन्जुगेट कोणता येणार, द डायगोनल ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, हा तुमचा काय येणार आहे, कॉन्जुगेट. आता नंतरचा पार्ट काय बघा, कॉन्व्हर्स. ओके, नंतरचा पार्ट जो आहे तो कॉन्व्हर्स. आता ऍक्च्युली हा जो काय कॉन्व्हर्स आहे तो डिपेंड अपॉन कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट शिवाय आपण कॉन्व्हर्सचं लिहू शकत नाही. आता कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं आहे बघा, पहिला इंग्लिशमध्ये बघून घेऊ, मग मी तुम्हाला सांगेन. इफ द अँटीसिडंट अँड कॉन्जुगेट इन द गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज, द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड द कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट. म्हणजे कॉन्व्हर्स म्हणजे काय बघा, जो काय अँटीसिडंट पार्ट असतो, म्हणजे जो इफ नंतरचा पार्ट असतो तो आपण कुठे लिहायचा आहे, कॉन्जुगेंटच्या ठिकाणी. कॉन्जुगेंटचा पार्ट अँटीसिडंट म्हणजे अँटीसिडंटच्या ठिकाणी लिहायचा. म्हणजे थोडक्यात इंटरचेंज करायची, जागांची आदला बदल करायची. कोणाची, अँटीसिडंटची कॉन्जुगेंटला जाईल आणि कॉन्जुगेंट कुठे ना, अँटीसिडंटला. अशा वेळी ज्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार आहे, कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल बघू. इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू. आता हे एक्झाम्पल नाही, थोडं त्यामधला पॉईंट आहे. इफ द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरी ट्रू. म्हणजे जेव्हा आपण एखादं कंडिशनल स्टेटमेंट हे लिहितो ते ट्रू असतं, तर असं नाही की तो कॉन्व्हर्स आहे तो पण ट्रू असावा किंवा ते बरोबर असावं. ते आपण पुढे एक्झाम्पलमध्ये एकदा मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगेन. ओके, बघा कॉन्व्हर्स एक एक्झाम्पल बघू. त्याच्यासाठी आपल्याला काय हवं, कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट आपण वरच खाली हायच कॉपी करायचं आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं होतं, इफ नंतरचा पार्ट जो आहे तो आपला काय कुठे येणार आहे, देन नंतर, आणि देन नंतरचा पार्ट कुठे जाईल, इफ मध्ये. ओके, आता ऍक्च्युअली ऍज इट इज लिहायचं नाही, त्याचा मराठीमध्ये नोट करूनच आपण लिहायचं. ओके,
आता यामध्ये काय असं बघा, याचा मराठीत मिनिंग मागाशी मी सांगितलंय. जर दिला क्वाड्रिलेटरल रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स काय असणार आहेत, परपेंडिक्युलर बायसेक्टर इच अदर. ओके, आता याचं कॉर्नर्स म्हणजे चेंज करायचं असेल मराठीमध्ये तर काय होणार, जर एखाद्या क्वाड्रिलेटरलचे डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर होत असेल तर तो क्वाड्रिलेटर काय असणार आहे, रोम्बस. हा झाला त्याचा कॉर्नर्स. हे झाला पण मराठीमध्ये. आता थोडंसं इंग्लिशमध्ये बघू, एकदम सिम्पल आहे. If the diagonals of a quadrilateral are perpendicular bisector of each other. बघा, diagonals are perpendicular bisector of each other. आपण इथे लिहून घेतले, diagonals of a quadrilateral are perpendicular bisector of each other. Then it is rhombus. म्हणजे तो काय असणार, rhombus. बघा, then it is rhombus. It means that quadrilateral. Okay. In that above example, the statement and its converse are true. दोन्ही पण स्टेटमेंट काय आहे बघा, कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स काय ट्रू आहे. आता फॉल्सचं एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. कंडिशनल स्टेटमेंट काय दिले बघा, इफ अ नंबर इज प्राईम देन इट इज इवन ऑर ऑड. पहिला याचा मराठी मिनिंग समजावून घेऊ. म्हणजे थोडक्यात काय, प्राईम नंबर मीन्स ऑड द नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. म्हणजे एखाद्या नंबरला 1 आणि त्या संख्येनं फक्त डिवाइड होत असेल तर तो काय येतो, प्राईम नंबर. आता कोण प्राईम नंबर म्हणून कोणते, 2. ओके, फर्स्ट सुरुवात कोणते होते, 2, देन 3, देन 5. तीनच एक्झाम्पल मुद्दाम घेतो, बाकीची पुढची एक्झाम्पलची काही गरज नाही. आता 2 इज इवन नंबर आहे, हा 2 इज इवन नंबर. देन रिमेनिंग नंबर 3 अँड 5 इट इज ऑड नंबर. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. ओके, म्हणजे जर एखादा प्राईम नंबर असेल तर तो कोण, एकतर इवन असेल किंवा ऑड असेल. ओके, आता याचं कन्व्हर्स लिहायचं असेल म्हणजे इफ नंतरचा नंतरचा पार्ट पहिला आहे ना, इट इज इवन ऑड नंबर. इवन ऑर ऑड म्हणजे जर एखादा नंबर इवन ऑर ऑड असेल मीन्स इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन तो नंबर काय असणार आहे, प्राईम नंबर. देन इट इज अ प्राईम नंबर. ह्यामध्ये आपण याचा मिनिंग समजावून घेऊ मॅथमॅटिकली. इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड म्हणजे एखादा नंबर इवन किंवा ऑड असेल. आता इवन नंबर म्हणजे कोणकोणते येतात, 2, 4, 6, 8 सो ऑन. आणि ऑड नंबर मध्ये 3, 5, 7, 9 अप टू सो ऑन. ओके, सो यामध्ये 2 इज प्राईम नंबर आय नो, but 4 is not prime number, 6 is not prime number. ओके, त्याचप्रमाणे 9 is also not prime number. सो इवन किंवा ऑड असेल तर ते प्राईम नंबर असतीलच असे नाही, त्यामधले काही नंबर प्राईम नंबर असणार, काही नंबर प्राईम नंबर नसणार. त्यामुळे हे स्टेटमेंट आपण ट्रू म्हणू शकत नाही. त्यामुळे इन दिस एक्झाम्पल द स्टेटमेंट इज ट्रू, कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, बट कॉन्व्हर्स काय बघा, फॉल्स आहे. ओके, आता नेक्स्ट पार्ट थोडासा प्रूफचा जो आहे तो थोडंसं इन्फॉर्मेशन दिले एक मॅथमॅटिशियन बद्दल. त्याच्यात काय सांगितले बघा, वी हॅव स्टडीड मेनी प्रॉपर्टीज ऑफ अँगल, ट्रायंगल अँड क्वाड्रिलेटरल्स थ्रू ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आता आपण याच्या आधी अप टू 8 स्टँडर्ड पर्यंत काही प्रॉपर्टीज लर्न केलेत ॲज वेल ॲज यूज पण केलेत. थोडक्यात त्यामध्ये सांगायचं असेल तर त्यामध्ये आपण क्वाड्रिलेटरलच्या प्रॉपर्टीज यूज केलेत लास्ट इयरला. रोम्बसची प्रॉपर्टी, स्क्वेअरची प्रॉपर्टी, त्याचप्रमाणे रेक्टँगलची प्रॉपर्टी. ओके, ते आपण यूज करून त्याचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले. त्याचप्रमाणे पायथागोरस थेरम किती वेळा तर आपण यूज केलाय. ओके, अशा काही प्रॉपर्टीज आपण यूज केलेत अँगल, ट्रायंगल, क्वाड्रिलेटरलच्या. ओके, पण ते आपण फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापुरता आपण यूज केलेले, पण आपण त्याच्या मुळापर्यंत कधी गेलो नव्हतो की त्या कशा आल्या असतील किंवा कधी आल्या असतील. तर त्याच्या संदर्भात काय सांगितले बघा, थोडंसं theoretical parts आहे. In the standard we are going to look at the subject of geometry with a different point of view. ओके, म्हणजे याचं आतापर्यंत आपण कसं जे दिले तेच आपण फक्त लर्न करत होतो, पण 9th स्टँडर्डला आल्यामुळे आपण काय करायचं आहे, थोडंसं वेगवेगळ्या अँगलनं त्याचा विचार करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे किंवा काही प्रॉपर्टीज लर्न करायच्या, which was originated by the Greek mathematician Euclid. ओके, ग्रीक मॅथमॅटिशियन जे युक्लिड होता त्यांनी काही प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या आहे. त्यामध्ये थोडंफार हू लिव्ज इन द 3rd century बिफोर ख्रिश्चन इरा. ओके, म्हणजे थोडक्यात त्यांचं राहणीमान कधी होते किंवा ते कोणत्या काळात होते त्यामध्ये काय दिले. ओके, आता ही टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ इव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट विच वेअर accepted by all and call them postulates. ओके, आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, त्यांनी काही मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स किंवा जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स मांडले थोड्यात. ओके, आणि ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केले. ओके, जे काय ते ऍक्सेप्ट केले त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉस्ट्युलेट्स. ओके,
आता नुसतं ऍक्सेप्ट करून का उपयोग नाही ना, काही पण आपण भरपूर वेळेला आपण स्टेटमेंट लिहितो, ते सगळेच ऍक्सेप्ट करतील असं नाही. मग त्याच्या मागे ते आपण जे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा जे काही स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करावं लागतं की हे असं का. कारण की कोणतेही स्टेटमेंट आपण समजा मांडलं आणि ते सगळेच ऍक्सेप्ट करतील असं नाही होत, ते थोडंसं आपण पटवून द्यावं लागतं. थोडक्यात लॉजिकली आपण ते काय करावं लागेल, पटवून द्यावं लागेल किंवा प्रूव्ह करावं लागेल. ही शोड दॅट द बेसिस ऑफ पॉस्ट्युलेट सम मोर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ह लॉजिकली. आता एक्झाम्पल वाईज मला समजले. ओके, आणि त्याच्या काय प्रॉपर्टीज प्रूव्ह केल्या लॉजिकली त्याला आपण काय म्हणणार आहे, थेरम. ओके, लेट्स सी. सम ऑफ Euclid's postulate आर गिवन बिलो. आता त्यांनी जे काय पॉस्ट्युलेट म्हणजे जे काय स्टेटमेंट मांडले त्याच्यात काही स्टेटमेंट दिलेत बघा. त्यामध्ये पहिला पॉईंट दिलाय, देअर आर इन्फायनाइट लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट. म्हणजे आता समजा एक पॉईंट घेतला, जस्ट इमॅजिन करा तुम्ही. आता मी जे काय बोलतोय ते इमॅजिन करा. समजा एक पॉईंट घेतला, मला जस्ट इमॅजिन करून सांगा की त्यामधून आपण किती लाईन पास करू शकतो. आता समजा एक पॉईंट घेतला, एक लाईन काढली, आडवी काढली, तिरकी काढली, असे भरपूर लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. दॅट इज देअर आर इन्फायनाइट लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स. ओके, नेक्स्ट पॉस्ट्युलेट काय सांगितलंय, देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स. म्हणजे समजा आता 2 पॉईंट्स घेतले पेजवर, समजा तुमच्या नोटबुकच्या 2 पॉईंट्स घेतले. आता त्यामधून जाणारी फक्त आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो, 1. ओके, a circle of given radius can be drawn taking any point as its center. आता समजा मी तुम्हाला 5 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करा बोललो, तर आपण कुठेही ते सेंटर ऑफ द सर्कल घेऊन काढू शकतो, की असं नाही की ते नोटबुकच्या डाऊन साईडला सेंटरला जावं. त्यामुळे कोणताही पॉईंट तुम्ही सेंटर ऑफ द सर्कल घेऊन सर्कल ड्रॉ करू शकता. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. ओके, अँगल्स कधी कॉन्ग्रुएंट असतात, ज्यावेळी त्याचं मेजरमेंट इक्वल असतं. आता राईट अँगलचं मेजरमेंट सगळ्यांचं किती असतं, 90 डिग्री. ओके, 90 डिग्री असल्यामुळे ते काय होणार, एकमेकांना कॉन्ग्रुएंट येणार. देअरफॉर ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. इफ टू इंटरल अँगल्स फॉर्म on the side of transversal of two lines and add up to less than 2 right angles, then the line produced in that direction intersect each other. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग समजावून घेऊ. ही आपण एक्झॅक्टली पूर्ण प्रॉपर्टी आपण नेक्स्ट जे थेरम आहे त्यामध्ये यूज करायचे, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये आपण जायचं नाही सध्या. इफ टू इंटरल अँगल्स फॉर्म वन साइड ऑफ ट्रान्सफर्सल ऑफ 2 लाईन्स. ओके, इथं पण समजावून घेऊ. समजा 2 लाईन्स घेतलेत, त्यामधून एक लाईन आपण ड्रॉ केले आणि त्याचे काही इंटरल अँगल्स फॉर्म होतात जे तुम्हाला 8 ला झाले. ओके, त्याची ॲडिशन ही 2 राईट अँगल्स, म्हणजे 2 राईट अँगल्स मीन्स 1 राईट अँगल मीन्स 90 आणि 2 राईट अँगल्स मीन्स 180 पेक्षा लेस असेल तर त्या लाईन्स, then the lines produced in the direction intersect each other. मग त्या 2 लाईन्स पुढे जाऊन एकमेकांना काय होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत. ओके, प्रॉपर्टी आपण इन डिटेल पुढे बघणारच आहे. बघू आपण. वी आर गोइंग टू प्रूव्ह द कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स अँटीसिडंट इज कॉल्ड गिवन पार्ट. ओके, म्हणजे ज्यावेळी समजा एखादं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असतं, त्यावेळी जो काय अँटीसिडंट म्हणजे इफ नंतरचा पार्ट असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, गिवन पार्ट. आणि जो काय देन नंतरचा म्हणजेच कॉन्सिक्वेंट असतो तो असतो द पार्ट टू बी प्रूव्ह, म्हणजे जो पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. देन आर 2 टाइप्स ऑफ प्रूफ्स. ओके, तिथे काय येतात, 2 टाइपचे प्रूफ येतात, दॅट इज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. ओके, लेट्स सी फर्स्ट वन, डायरेक्ट थेरम. ओके, इफ द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. पहिला मिनिंग समजावून घेऊ. जे काय अपोजिट अँगल्स फॉर्म 2 लाईन इंटरसेक्ट केल्यामुळे ते अँगल्स काय असतात, इक्वल असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याचं पहिलं आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू. ओके, होणार इफ द अपोजिट अँगल्स आर देन 2 लाईन्स आर, इफ द 2 लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऑर इक्वल मेजर. हे आपल्याला थोडंसं अंडरस्टँडिंगसाठी केलं. आता याच्यावरून पहिला आपण फिगर काढायचे. आता फिगर बरोबर सेंटरला ड्रॉ केले बघा. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे जे काय अपोजिट अँगल्स फॉर्म होणार आहेत ते कशामुळे फॉर्म होणार आहेत, तर इंटरसेक्ट केल्यामुळे 2 लाईन्स. म्हणजे इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल लाईन AB आणि लाईन CD एकमेकांना O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेत. ओके, त्यामुळे मिनिंग समजावून. आता आपल्याला काय करायचं, प्रूफ काय करायचं, गिवन मध्ये काय दिले, लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O सच दॅट A', O'B, C', O'D, म्हणजे लाईन AB अँड लाईन CD एकमेकांना इंटरसेक्ट होतात पॉईंट O मध्ये. आणि कसे,
ए डॅश ओ डॅश बी म्हणजे ए ओ बी कोलिनियर आहेत म्हणजे ऑन अ सेम लाईन अँड ऑल्सो सी ओ डी दॅट इज सी डॅश ओ डॅश डी. ओके, सो हा झाला गिवन पार्ट. आता कोणता पार्ट येतो बघा, कॉन्जुगेंट झाला. आता काय होणार, द पार्ट टू बी प्रूव्ह म्हणजे आपल्याला जे काय प्रूव्ह करायचं आहे ते. आता काय प्रूव्ह करायचं आहे, अपोजिट अँगल्स आर इक्वल. आता इथे बघा दोन पेअर येतात अपोजिट अँगलची, अँगल ए ओ सी जी का वरची अँगल ए ओ सी, त्याचप्रमाणे त्याचा अपोजिट अँगल कोणता येणार बी ओ डी. आपल्याला काय करायचं, इक्वल प्रूव्ह करायचं आहे. त्याचप्रमाणे ए ओ डी हा ए ओ डी आणि कोणता बी ओ सी पण आपल्याला काय करायचं आहे, इक्वल प्रूव्ह करायचं आहे. ओके, हे आपल्याला झाला टू प्रूफ. आता याच्यानंतर काय येतं बघा, प्रूफ. ओके, थेरम स्टेप्स असतात. पहिला तुमची येईल फिगर, त्यानंतर येईल गिवन, टू प्रूव्ह. आता गिवन आणि टू प्रूव्ह हे आपण फिगरच्या मदतीनं लिहायचं आहे आणि जो काय फिगर आहे ते आपण जी स्टेटमेंट आहे त्याच्या मदतीनं ड्रॉ करायचे. आता लेट्स सी प्रूफ. ओके, आता बघा अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180. हा अँगल ए ओ सी आणि हा बी ओ सी बघितला असेल तर एकाच लाईनवर आहे. दे आर लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंट. त्यांचे ॲडिशन किती होणार आहे 180. दॅट इज अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, आता सेम अजून एक येते बघा, अँगल बी ओ सी इज इक्वल टू प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल टू 180. हे पण दोन्ही पण अँगल कशावर आहेत, लाईनवर आहेत सेम. देअरफॉर दे आर अँगल्स इन लिनियर पेअर. आता इथे बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची राईट साइड काय दिसते बघा, 180 डिग्री आणि 180 डिग्री म्हणजेच इक्वल आहे. इफ राईट साइड इज इक्वल देन लेफ्ट साइड इज ऑल्सो इक्वल. म्हणजेच नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी. ओके, दॅट इज अँगल बी ओ सी आणि हे बी ओ सी दोन्ही साईडला सेम आहे आणि सेम साईन आहे, त्यामुळे ते काय होणार, कॅन्सल होणार. ते कॅन्सल केल्यामुळे काय राहणार बघा, इथं अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी. पुढे रिझन लिहिले, इलिमिनेटिंग अँगल बी ओ सी. ओके, सो सिमिलरली आपण जी दुसरं रूप राहिले बघा, दॅट इज अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल ए ओ डी पण लिहू शकतो. आता यामध्ये कसं होतं, प्रूफ कसं लक्षात ठेवायचं, यामध्ये पहिल्या 2 स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. आता त्यामध्ये दोन्ही पण स्टेप्समध्ये एकच केले, आपण लिनियर पेअर अँगलची ॲडिशन केली किंवा लिनियर पेअर अँगल्सची पेअर घेतली. त्यामध्ये पहिला ए ओ सी आणि बी ओ सी घेतला, नंतर बी ओ सी आणि बी ओ डी घेतला. दोन्हीची राईट साईड सेम असल्यामुळे त्याची लेफ्ट साईड पण ऑल्सो इक्वल. देअरफॉर अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी. त्याचप्रमाणे आपण अजून 2 पेअर घेऊन ते बाकीचे राहिलेलं प्रूफ आहे ते करू शकतो. म्हणजे आजच्या ठिकाणी आपण काय काय बघितलं बघा, कंडिशनल स्टेटमेंट. आता त्यामध्ये काय होतं बघा, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ द गिवन स्टेटमेंट इज राईट इन द फॉर्म ऑफ इफ अँड देन. ओके, त्यानंतर इफ नंतरचा पार्ट कशामध्ये येतो का सांगा बघू, इफ नंतरचा पार्ट कशामध्ये येतो, अँटीसिडंट. मुद्दामवरती पेज दिलं बघा. आणि जो काय कॉन्जुगेंट म्हणजेच काय, देन नंतरचा पार्ट. आणि इफ नंतरच्या पार्टला थोडक्यात आपण गिवन पार्ट म्हणणार आहे आणि कॉन्जुगेंटच्या पार्टला काय म्हणणार आहे आपण, पार्ट टू बी प्रूव्ह. ओके, कंडिशनल स्टेटमेंट नंतर काय होतं, कॉनवर्समध्ये काय होतं, जागांच्या अदलाबदल. एवढंच लक्षात ठेवा, अँटीसिडंट जातो कॉन्जुगेंटला, कॉन्जुगेंट येतो अँटीसिडंटच्या ठिकाणी. ओके, त्यानंतर जे काय कॉन्व्हर्स लिहिणार आहे तो नेहमी ट्रू असेल असंच नाही, त्यासाठी आपण एक्झाम्पल बघितलेलं प्राईम नंबरचं. ओके, त्यानंतर प्रूफ्समध्ये आपण बघितलेलं काही स्टेटमेंट्स लॉजिकल आपण ज्यावेळी प्रूव्ह करतो किंवा प्रूव्ह करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे, थेरम. ओके, आणि थेरममध्ये काही स्टेप्स 2 पार्ट्स आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके, डायरेक्ट थेरमचा आपण एक एक्झाम्पल किंवा थेरम बघितलाय. थेरमच्या स्टेप्स असतील, स्टेटमेंटवरून त्या पहिला फिगर ड्रॉ करायची आणि फिगरच्या मदतीनं आपण जे लॉजिकली आपण प्रूव्ह केले बघा ते कसे येतात, ते गिवन टू प्रूव्ह आणि त्यानंतर काय असतं प्रूफ. ओके, अशा ठिकाणी आपण अशा प्रकारे आपण आजचा पार्ट कंप्लीट केलाय. नेक्स्ट लेसन